भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। 2021 मध्ये सोलापूरमध्ये आपल्या गाडीवर जो हल्ला झाला तो रोहित पवारांनी घडवून आणलेला होता। एवढंच नव्हे तर रोहित पवारांकडून आजही आपल्या जीवाला धोका आहे असा आरोप आता पडळकर यांनी केलेला आहे। पडळकरांसोबत आज माधव देवकाते नावाची व्यक्ती होती। देवकाते हे शरद पवारांच्या जवळचे कार्यकर्ते समज असल्याचं सांगतात। तुमच्या विरोधात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे कट रचतायत असं या देवकातेनीच पडळकरांना सांगितलं आणि म्हणूनच आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा पुन्हा एकदा तपास करा आणि त्यात रोहित पवारांना आरोपी करा अशी मागणी पडळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे। सोलापूरमध्ये माझ्यावरती 2021 ला एक हल्ला झाला होता। माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू होता। हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहीत आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं। रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या, परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्या कारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही। हा एक सहकारी आहे, हा शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे, हा या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता। हा मला 1-1.5 वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं षडयंत्र करतोय, पण मी काय म्हटलं जाऊ दे, तो विषय त्यांचा असेल। ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे, त्याच्या छातीवरती शरद पवारांचा गोंधन आहे, टॅटू आहे। म्हणजे हे घाणेरडं काम किती सुरू आहे। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे माझी विनंती आहे की या महादेव देवकातेंच्या बरोबर यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला 2021 ला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा फेर तपास करून रोहित पवाराला त्या घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।